विनाशकाली विपरीत बुद्धी आपण नेहमी कुणाविषयी म्हणतोय सगळ्यांना माहित आहे। हे जे म्हण आहे विनाशकाली विपरीत बुद्धी आपण कुठल्या व्यक्तीला म्हणतो तुम्हाला ह्या व्हिडिओतून कळणार आहे। बघा ती 2-3 दिवसापूर्वी एक महाराष्ट्राचे विश्व प्रवक्ते जे आहेत म्हणजेच उबाटा शिवसेनेचे विश्व प्रवक्ते भांडूपचे सन्माननीय असं प्रसिद्ध असे पत्रकार संजय राऊत साहेबांनी आक्षेप घेतला होता मोदीवरती। नरेंद्र मोदी साहेब आणि भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड साहेब हे दोघांनी एकत्रित आरती केली होती निवासस्थानी न्यायाधीशांच्या। आता आरती करणं हा एक गुन्हा आहे तर भारतामध्ये राहायचं सुद्धा खूप अवघड होईल, कारण आपल्या देवांची आरती आपलेच माणसं करू शकत नाहीत एक शोकांकित आहे। पण याच पदावरती लोक एखादी इफ्तार पार्टी करू शकतात त्यामध्ये अभिमान आहे। कुणीही हिंदूविषयी हिंदू सणाविषयी हिंदू धर्माविषयी कुणी काय बोललं तर तो सेक्युलर नाही, त्यावेळेस अल्पसंख्याक हे धोक्यामध्ये असतात भारतामध्ये। पण ज्या वेळेस हिंदूवरती हल्ले होतात, हिंदूंच्या देवदेवतावरती हल्ले होतात, हिंदूच्या सणावरती हल्ले होतात, काही असे भाष्य होतात, त्यावेळेस खरंच भारतामध्ये एक सेक्युलरिझम हा जिवंत आहे। बघा दिल्लीमध्ये काय झालं होतं, दिल्लीमध्ये एक दिवाळीच्या माध्यमातून दिवाळीमध्ये दिवाळी साजरी होऊ नये या उद्देशाने केजरीवालने एक नियम काढला होता। तो म्हणजे दिल्लीमध्ये फटाक्याला तरी बॅन आणलं होतं, फटाके कोणी फोडायचे नाही, वाजवायचे नाही। पण ज्या वेळेस केजरीवाल स्वतः जेलच्या बाहेर आले त्यावेळेस फटाक्या वाजल्या। म्हणजे लोकांकरता नियम वेगळे आणि यांच्याकरता नियम वेगळे, ही अशी यांची रीतच आहे। आता गोष्ट आहे आपल्या महाराष्ट्रातील गणेशाच्या आरतीला मोदी साहेब गेले, कारण काय गणपती गणेश हे महाराष्ट्रातील एक असा अविभाज्य घटकच आहे। याची सुरुवात ही झालेली आहे महाराष्ट्रामधूनच। मग या वेळेस झालं, कारण ते सरन्यायाधीश पण महाराष्ट्रीयन आहे सोलापूरचे, आणि हे अध्यक्ष एकत्र आरती झाले त्यावरती राऊत साहेब तर बोलून गेलेच, पण यांचे गुरु म्हणजे उरलेल्या शिवसेनेचे प्रमुख ते अजून त्यावरती परत बोलायला लागले की आमची केस काय लांबली आता कळतंय। बरं मोदी येणार आहेत म्हणून न्यायाधीशाने गणपतीला तारीख पुढची दिली नाही, हे गोष्टी असतील तरी वरती आरोप टीका केली आणि टीका गाजली ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये। पण वाईट त्या गोष्टीचं वाटतं ज्या लोकांना गणेशाची आरती केली याची आपत्ती होती, त्यांना त्यावर त्यांनी टीका केली, पण हेच लोक त्या गोष्टीवर गपचीप मूग गिळून आहे। ती गोष्ट कोणती की कर्नाटकामध्ये तिथं यांचं सरकार आहे आघाडीचं काँग्रेसचं, त्या ठिकाणी गणरायाला गणपतीला अटक होते त्यावेळेस त्या गोष्टीवरती एक काहीच नाही बोललं। या तोंडामधून एक शब्द बाहेर निघाला, शांत मूग गिळून गपचीप। आणि त्यांची बाजू घेत काही लिबराडू काही लोक आहेत, पत्रकार असतील काही चॅनल आहेत, ते बोलतात इथं असं नाही असं घडलं होतं। बघा ही आपली प्रवृत्ती अशी आहे। आता यावरती नरेंद्र मोदी साहेबांनी काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आनंद चतुर्थीनिमित्त त्यांनी काल सांगितलं, त्यांनी पण यांच्या टीकेला उत्तर दिलेलं आहे। ते उत्तर मित्रांनो खूप महत्वाचं उत्तर आहे, त्यातून तुम्हाला खूप काही गोष्टी समजून जातील। इंग्रज देशाला वाटायला आले होते। बघा इंग्रज भारताला वाटायला निघाले होते। फोडा आणि राज्य करा हे इंग्रजांना केलं होतं। कसं लोकांचे मत किंवा परिवार किंवा लोकांचे संघटन फोडायचं, समाज फोडायचा, विखरावायचा आणि त्यावर राज्य करायचं, कारण त्यावेळेस कारण की ताकद ही आपोआप कमी होईल आणि त्या ठिकाणी आपला उद्देश हा सफल होईल, ही नीती इंग्रजांची होती। आणि तीच नीती महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी वापरली असं राज ठाकरे म्हणतात। आता बघा लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव का सुरू केला होता, कारण त्या ठिकाणी सर्व जातीमधील जो समाज फुटलाय तो समाज याच्या निमित्तानं एकत्रित येईल, आपली संस्कृती जपेल, हे सोबत सर्वांचे ऋणानुबंध जे आहे ते परत जुळेल आणि एकता एकी ही या ठिकाणी उत्पन्न होईल, याच्या उद्देशानं गणपतीचं
आणि शिवजयंतीचं आयोजन हे टिळकांनी केलं होतं. आता या ठिकाणी प्रश्न असा येतो, ज्या उद्देशानं हे गणपतीची सुरुवात झाली उद्या सर्वांना समजलं असेल. मग आता दोन उच्च पदावरती व्यक्ती एका जागी येऊन आरती करू नये हा नियम कुठला आहे? एखादी गोष्ट झाली तुम्ही म्हणताय हे कायद्यामध्येच नाही, कायद्याने आम्हाला हक्क दिलाय, मग नरेंद्र मोदींना न्यायाधीशाला आरती करायचा अधिकार नाही का? पण या ठिकाणी त्यांनी कुठली गोष्ट केली असती राजकीय ती गोष्ट वेगळी झाली. पण आपल्याला एक गोष्ट विचारता कामा नये, न्यायाधीश असो किंवा पंतप्रधान असो यांची भी काहीतरी वैयक्तिक आयुष्य असेलच. भले ते त्या पदावरती असतील पण यांचं काहीतरी वैयक्तिक आयुष्य असणारच आहे ना. पण लोकांना एवढं सुद्धा समजलं नाही गोष्टीमध्ये त्या. आणि बाटो आणि राज्य करो अशा लोकांना त्या विपन त्यांना गणेश उत्सव बघा जे काही असे प्रवृत्त लोक आहेत त्यांना त्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस टिळकांनी ह्या गोष्टी चालू केल्या त्यावेळेस सुद्धा ह्या लोकांना आपत्ती होती त्या गोष्टीविषयी. कारण टिळकांनं जे गणपतीचा उत्सव चालू केला आहे चुकीचं आहे त्यांना विरोध करणं त्यावेळेसही चालू होतं आणि आता या वेळेस पण चालू आहे. म्हणून यांच्या डोळ्यामध्ये ती आरती खुपते आणि तिकडला गणपती खुपतो कर्नाटकामधला. आता खुर्चीच्या लालसेसाठी लोक कुठल्या थराला जातील आणि लोकांना त्यामुळेच हे खटकतंय असं पण मोदी साहेबांनी बोललेलं आहे की फक्त खुर्चीच्या लाभापायी लोभापायी काही लोक अशी भूमिका घेत आहेत हे सुद्धा त्यावेळेस मोदीने बोललेलं आहे. आणि ज्यावेळेस हे सर्व काही प्रकरण चालू होतं त्यावेळेस असा कुठलाही नेता नाही बोलला काँग्रेसचा किंवा शिवसेनेचा राष्ट्रवादीचा की तुमचाच पक्षाचा पक्षप्रमुख आपण त्याला म्हणू राहुल गांधी ते कुठे गेले होते? ते अमेरिकेला गेले. ज्या महिलेनं बांगलादेशच्या त्या ख्रिश्चनच्या पाठीमागे जी महिला आहे किंवा त्यानंतर शिखाचे जे केरळमधले पन्नू आहेत खलिस्तानी आतंकवादी त्यांना खुश केलं जाऊन अमेरिकेमध्ये त्याविषयी कोणी नाही बोललो. तो देशप्रेम आहे, ती राजनीती आहे. एक हुशार व्यक्ती जाऊन त्या व्यक्तींना भेटला यामध्ये गर्व वाटतो पण आरती केल्याचा यांना अपमान वाटतो. यामागे नेमकं काय दडलंय बघा. तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला कळून जाईल आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. वर्ष आपली केस तारीख पे तारीख कशी काय चालले? मग काल परवाकडे जे गणपतीमध्ये घडलं की आपले पंतप्रधान सरन्यायाधीशांच्या घरी गेले, गणपतीची आरती केली. मग ती आरती केल्यानंतर लगेच काँग्रेस आपलं भाजपवाल्यांनी फोटो ट्विट केले की तुमचे सुद्धा पंतप्रधान मनमोहन सिंग होते तेव्हा इफ्तार पार्टीमध्ये त्यावेळेचे न्यायाधीश आले होते. आले होते पण काँग्रेसने पुन्हा सगळे फोटो ट्विट केले त्या पार्टीमध्ये आडवाणी सुद्धा आले होते. म्हणजे पार्टी दिली होती ती पार्टी चूक का योग्य की अयोग्य हा दुसरा भाग झाला. पण सगळ्यांच्या समोर पंतप्रधान आणि सरन्यायाधीश भेटणं हा एक वेगळा भाग. पण एकटे जाऊन सरन्यायाधीशांच्या घरी ते आरती करून आले. मग आम्हाला आता असं वाटायला लागलंय की म्हणून आम्हाला तारीख पे तारीख मिळते की काय? तरी सुद्धा एक बरं झालं मी मगाशी सभेत बोललो की ज्या पद्धतीने शिवसेनेची केस आतापर्यंत निकालात निघायला पाहिजे होती पण निकालात निघाले नाही. तारीख पे तारीख आता 21 ऑक्टोबर दिलेली आहे म्हणजे अजून एक महिना आहे. माझं मी सरन्यायाधीशांना विनंती करतोय की आमचा न्याय विश्वास आहे जरूर आहे पण अशी तारीख देण्यापेक्षा एकदा तुमच्या निवृत्तीनंतरची तारीख देऊन टाका म्हणजे तुम्ही मोकळे होला आणि आम्ही मोकळे होतो. तरी बरं एका बाबतीत मी सरन्यायाधीशांना धन्यवाद देतो की त्यांनी मोदी घरी येणार म्हणून गणपती बाप्पाला पुढची तारीख नाही दिली. जब सत्ता की भूख में अंग्रेज देश को बांटने में लगे थे, देश को जातियों के नाम पर लड़वाना, समाज में जहर घोलना, बांटो और राज करो ये अंग्रेजों का हथियार बन गया था. तब
लोकमान्य तिलक ने गणेश उत्सव के सार्वजनिक आयोजनों के जरिए भारत की आत्मा को जगाया था। ऊंच नीच, भेदभाव, जात पात, इन सब से ऊपर उठकर हमारा धर्म हमें जोड़ना सिखाता है। गणेश उत्सव इसका प्रतीक बन गया था। आज भी जब गणेश उत्सव होता है, हर कोई उसमें शामिल होता है। कोई भेद नहीं, कोई फर्क नहीं। पूरा समाज एक शक्ति बन करके, एक सामर्थ्यवान बन करके खड़ा होता है। भाई और बहनों, बांटो और राज करो की नीति पर चलने वाले अंग्रेजों की नजरों में उस समय भी गणेश उत्सव खटकता था। आज भी समाज को बांटने और तोड़ने में लगे सत्ता के भूखे लोगों को गणेश पूजा से परेशानी हो रही है। आपने देखा होगा, कांग्रेस और उसके इकोसिस्टम के लोग पिछले कुछ दिनों से इसलिए भड़के हुए हैं क्योंकि मैंने गणपति पूजन में हिस्सा लिया था। और तो और कर्नाटका में जहां इनकी सरकार है, वहां तो इन लोगों ने और भी बड़ा अपराध किया। इन लोगों ने